नमस्कार मंडळी, एस एस फूड कट्टा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण मस्तपैकी असा चमचमीत आलू पुलाव ही रेसिपी पाहणार आहोत. एकदम साधी सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर जराही वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आपण आलू पुलाव आहे तो कुकरमध्ये करणार आहोत, जेणेकरून झटपट तयार होऊन जाईल. इकडे मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपण आता 1 चमचा तेल आहे ते घालणार आहोत. त्यानंतर तेजपत्त्याची पानं आहेत ती घालायची आहेत. त्यानंतर अर्धा चमचा जिरा आहे ते घालायचं आहे. त्यानंतर इकडे मी आलं, लसूण, हिरवी मिरचीचा ठेचा केलेला आहे. इकडे मी 3 हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या अंदाजे हिरवी मिरची घाला, जसं तुम्हाला तिखट पाहिजे तसं. त्यानंतर मीडियम फ्लेमवर आपण आता हे चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर एक कांदा असा मी उभा चिरून घेतलेला आहे तो घालणार आहोत व आपण आता हे 2 ते 3 मिनिटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. मस्तपैकी असं कांदा आहे तो परतवून बघू शकता तुम्ही आपला झालेला आहे. आपण आता याच्यामध्ये एक टॅमॅटो आहे असे मी तुकडे करून घेतलेला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर चना डाळ आहे ती मी 2 चमचे घेतली होती, चांगली ओव्हरनाईट भिजशी ठेवली होती मी, ती घालायची आहे त्याच्यामध्ये व चांगलं असं 2 ते 3 मिनिटं आपण हे मीडियम फ्लेमवर परतवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही आपलं परतवून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये 2 कच्चे बटाटे असे मी तुकडे करून घेतलेले आहेत ते घालायचे आहेत व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. परत बघू शकता तुम्ही आपलं मस्तपैकी असं परतवून झालेलं आहे. आपण आता याच्यामध्ये मसाले घालणार आहोत, बेसिक मसाले. आपण आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आहे ती घालायची आहे. त्यानंतर 1 चमचा धणे पावडर आहे ती घालणार आहोत. अर्धा चमचा पावभाजी मसाला आहे तो घालायचा आहे. त्यानंतर याच्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला आहे तो घालायचा आहे. 1 चमचा लाल तिखट मसाला आहे तो घालणार आहोत आपण याच्यामध्ये व चांगलं असं परतवून घ्यायचं आहे. मसाले चांगले मिश्रणाला लागले पाहिजेत असं परतवून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही आणि आपलं परतवून बघू शकता तुम्ही झालेला आहे. त्यानंतर इकडे मी 1 कप तांदूळ घेतलेला आहे तो मस्तपैकी 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आपण आता हा तांदूळ आहे तो याच्यामध्ये मिश्रणामध्ये घालायचा आहे व चांगलं असं आपण परतवून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही गॅसची फ्लेम इकडे मीडियमच ठेवा. आपण आता हे मस्तपैकी असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत मिश्रणामध्ये. तुम्ही तुमच्या अंदाजे पाणी घाला व असं परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ आहे ते घालायचं आहे व कुकरचं झाकण लावून आपण आता याला 2 शिट्ट्यांमध्ये आपण आता हा पुलाव आहे तो शिजवून घ्यायचा आहे. बघू शकता तुम्ही आपल्या 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण आता झाकण उघडून बघूया कुकरचं आणि मस्तपैकी असा झटपट असा आपला आलू पुलाव बघू शकता तुम्ही तयार झालेला आहे. मस्तपैकी असा. माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की एस एस फूड कट्टा या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.